नमस्कार मित्रांनो, आपल्या जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर एक कायदेशीर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून घ्यायची, त्याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत, त्याची पूर्ण फीस आणि प्रक्रिया काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे काय? की इमारतीतील फ्लॅट मालकांनी एकत्र येऊन स्वतःसाठी नोंदणीकृत केलेली संस्था म्हणजे सोसायटी मित्रांनो. आता इमारत कंप्लीट झाल्यावर सोसायटी आपल्याला करावी लागते. का करायची? सोसायटी करण्याचे फायदे काय आहेत? आता आपण एकत्र ज्यावेळेस सर्व फ्लॅट ओनर राहत आहेत, त्यामुळे निर्णय सुद्धा आपल्याला एकत्रित पद्धतीने घ्यावे लागतात. त्यामुळे सोसायटीच्या नावे जर का एक नाव कंप्लीट झालं, तर आपल्याला लोन प्रोसेसला अप्लाय करायला सोसायटीच्या नावे करता येईल. बँकेत खातं उघडायचं असेल तरीही सोसायटीच्या नावे आपल्याला खातं उघडता येईल. आणि प्रत्येक वेळी आपल्याला ज्या ज्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत सोसायटीसाठी, त्या आपल्या सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आपल्याला सोयीच्या होतील. त्यामुळे सोसायटी रजिस्ट्रेशन करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता सोसायटी रजिस्ट्रेशन करत असताना कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत, या संदर्भात आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम 75% फ्लॅट ओनर्सची सहमती या रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहे. दुसरं, प्रत्येक सदस्याची KYC म्हणजेच त्याचा आधार, त्याचं पॅन कार्ड आणि फोटो याची एक कॉपी आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सोसायटीचं डीम्ड कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स झाला असेल तर कन्व्हेन्स डीडची कॉपी लागणार आहे. आणि जर का आपल्याकडे हे नसेल कन्व्हेन्स डीड, तर आपल्याला डेव्हलपरकडून NOC घ्यावी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आपल्या इमारतीचा कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या इमारतीचा लेआउट प्लॅन किंवा अप्रूव्ड सँक्शन प्लॅन जो आहे, त्याची एक कॉपी आपल्याला इकडे जोडावी लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या इमारतीचा ABC प्रास्ताविक नियम जे आहेत आपल्या सोसायटीच्या, त्या नियमांची एक कॉपी आपल्याला याबरोबर जोडावी लागणार आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला जोडून आपल्याला आपली सोसायटी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आता नेमकं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ मित्रांनो. सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एक प्रमोटर ग्रुप तयार करावा लागेल. प्रमोटर ग्रुप म्हणजे काय? सोसायटीतील 10 मेंबर एकत्र येऊन त्यांनी एक प्रपोज सोसायटीचं नाव ठरवायचं आहे आणि एक गट तयार करायचा आहे. सर्वप्रथम ही स्टेप घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप अशी मित्रांनो, की आपल्या सोसायटीला आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. त्यामुळे आपण पर्यायी 2-3 नावं शोधून काढायची आहेत आणि रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजला आपण ज्यावेळेस अर्ज करणार आहोत, तर या 2-3 नावाची आपल्याला त्यांना हे 2-3 नावं द्यायची आहेत. आणि ह्या नावाची फायनलायझेशन कधी होईल? 3 महिन्यानंतर आपल्याला ज्यावेळेस एखादं नाव दिल्या जाईल, त्यावेळेस आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला ते नाव ग्राह्य धरलं जाईल. नंतर तिसरी प्रोसिजर अशी आहे मित्रांनो, की आपल्याला ज्यावेळेस आपण नाव फायनलायझेशन केल्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे? सर्व मेंबरची लिस्ट लागणार आहे, फ्लॅटचे डिटेल्स लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला डेव्हलपरकडून ज्या NOCs घ्यायच्या त्या सर्व कागदपत्रांची यादी लागणार आहे. अशा सर्व कागदपत्रांची यादी करून आपण एक फाईल तयार करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो? त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. कुठं अर्ज करायचा आहे? रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इथे आपल्याला आपल्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज तयार करायचा आहे. आणि आपण वरती बोलल्याप्रमाणे सगळ्या कागदपत्रांची एक यादी त्याबरोबर जोडायची आहे. आता त्यानंतरची स्टेप काय मित्रांनो? त्यानंतरची स्टेप व्हेरिफिकेशन आहे. मग रजिस्ट्रार काय करतो, की सर्व डॉक्युमेंट आपले तपासून बघतो आणि जर का काही डॉक्युमेंट अतिरिक्त लागत असतील, तर तशा पद्धतीनं ॲडिशनल डॉक्युमेंट मागून घेतो आपल्याकडून. आणि त्याच्यानंतर 6वी स्टेप अशी आहे, की सगळे डॉक्युमेंट जर का आपले परिपूर्ण असतील, तर आपल्याला विदिन 2 ते 3 महिन्यामध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशनचा नंबर मिळतो आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट मिळतं. आता पुढचा प्रश्न असा मित्रांनो, की ह्याच्यासाठी लागणारी फीस काय आहे? तर गव्हर्नमेंटची फीस जी आहे मित्रांनो, ती 2 ते 3,000 आहे. आणि तुम्ही जर का लीगल प्रॅक्टिसिंगकडून हे जर काम करून घेणार असतात, तर त्याच्या फीस स्ट्रक्चरनुसार ती 10,000 ते 15,000 रुपये ती फीस वेगळी लागेल. त्याच्यानंतर आता हा प्रश्न आहे, की किती दिवसामध्ये आम्हाला सोसायटीचं रजिस्ट्रेशन मिळणार? कधी सर्टिफिकेट मिळणार? तर आपले डॉक्युमेंट जर का परिपूर्ण असतील, तर आपण आपला अर्ज केल्यापासून सर्व डॉक्युमेंट जर व्यवस्थित असले, तर आपल्याला 45 दिवस ते 90 दिवसाच्या आत सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे. आणखीन जर का या विषयावर आपल्याला
काही मदत हवी असेल किंवा काही डाऊट असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की DM करा. मी त्यावर वेगळा व्हिडिओ तयार करून आपल्याला बनवून देईल. धन्यवाद.